मित्रांनो, IPL 2026च्या टॉप 4मध्ये अजूनपर्यंत तीन संघांनी क्वालिफाय केलेले आहे. 3 संघ टॉप 4च्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. परंतु अजूनही एक संघ शिल्लक आहे. तर 5 संघांमध्ये एका जागेसाठी लढाई सुरू आहे. त्यामध्ये सध्या पंजाब, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि राजस्थान या 5 टीम आहेत. परंतु या सर्व 5 टीमांचे भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातामध्ये आहे. आता मुंबई इंडियन्सची टीम ठरवणार आहे की टॉप 4मध्ये चौथी टीम कोण जाणार. तर त्याचे संपूर्ण समीकरण आपण पाहूया. तर सध्या RCB, गुजरात आणि SRH हे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. तर राजस्थान, पंजाब, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली हे 4 संघ अजूनही चौथ्या जागेसाठी शर्यतीत आहेत. तर मुंबई आणि लखनौ हे 2 संघ फक्त आऊट झालेले आहेत. तर आता मुंबईचा एकच सामना शिल्लक आहे, तो म्हणजे राजस्थान विरुद्ध. तर या सामन्यामध्ये निकाल काय लागतो हे ठरवणार आहे की कोणत्या 5 संघापैकी कोणता संघ टॉप 4मध्ये जाईल. तर मित्रांनो, मुंबईचा हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. तर जर मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला तर या सर्व टीमा टॉप 4मध्ये जाऊ शकतात. परंतु मुंबई इंडियन्सने जर हा सामन्यामध्ये पराभव झाला तर राजस्थान रॉयल्सची टीम पॉईंट टेबलमध्ये पोहोचू शकते, टॉप 4मध्ये जाऊ शकते. जर मुंबईने सामना जिंकला आणि पंजाबने त्यांचा सामना लखनौ विरुद्ध जिंकला तर पंजाबची टीम क्वालिफाय होऊ शकते. जर मुंबईने सामना जिंकला आणि पंजाब ही पराभव झाला आणि कोलकाताचा देखील पराभव झाला आणि चेन्नईचा विजय झाला तर चेन्नईची टीम देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते. तर तो सामना ठरवणार आहे की टॉप 4मध्ये चौथी टीम कोण जाणार आहे. जरी मुंबई इंडियन्सची टीम बाहेर पडली असली तरी त्यांच्या एका सामन्याने टॉप 4चे चित्र बदलणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्स त्यांच्या शेवटच्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.